आपले चवीचे पदार्थ म्हणा किंवा जे हो. पण काही आहे ते म्हणजे सुरुवात तर आपण तोंडातूनच तिथूनच करतो. हो. आणि ज्या वेळेस आपल्या तोंडामध्ये बॅक्टेरिया असतील किंवा आपली गुड ओरल हायजीन नसेल तर डेफिनेटली ते जे बॅक्टेरिया आपल्या ओरल कॅव्हिटीमध्ये आहेत हो. ते आपल्या अन्नाद्वारे किंवा आपण जे पण फूड इनटेक करतोय त्याच्याद्वारे ते आपल्या ऑब्व्हियसली डायजेशन मध्ये मिक्स होऊन पोटात एंटर करणार आहेत आणि ते विविध आजाराला ते निमंत्रण देणार आहेत. याच्यासाठी हे खूप इम्पॉर्टंट आहे की ओरल हेल्थ बद्दल आपण अवेअर व्हावं. हो हो, कारण आयुर्वेदामध्ये पण म्हणतात की तोंड किंवा आतला जो भाग आहे, जीभ ही आरसा आहे तुमच्या पोटाचा. तर त्याप्रमाणेच ही खूप महत्त्वाचा विषय आहे मॅडम, जो की बऱ्याच जणांकडून अंडर एस्टिमेट केला जातो. आता आमच्या प्रेक्षकांना सांगा की मौखिक आरोग्य म्हणजे नेमकं काय? हा, मौखिक आरोग्य म्हणजे याच्यामध्ये एक तर दात आली, आपलं तोंड आलं, त्याच्यानंतर जीभ आली, हे स्पेशली यांचं आरोग्य. तर दातामध्ये काय आहे, समजा आता आपण गोड खाल्लं, स्टिकी पदार्थ वगैरे असे बिस्किट आहे, चॉकलेट आहे, स्टिकी फूड खाल्लं तर त्याच्यावरती स्टिकिंग म्हणजे एक मायक्रो ऑर्गॅनिझम्स वाढतात त्याच्यामुळे आणि ते जर गोड खाऊन ते दाताला जे कीड लागणे म्हणतात तर हा प्रकार डेंटल केरीज ज्याला आम्ही म्हणतो तर हा प्रकार घडतो. आणि जर डेंटल केरीज जर आपण वेळोवेळी डेंटिस्टला दाखवून जर आपण त्याची ट्रीटमेंट प्रॉपर घेतली नाही तर ते नंतर पेरियापायकल इन्फेक्शन वगैरे होऊन सूज वगैरे होऊ शकते. तर ते आहे डेंटल केरीज. आणि दुसरा जो आजार आहे तो आहे हिरड्यांचा, ज्याला आम्ही जिंजिवायटिस वगैरे म्हणतो. तर जिंजिवायटिस केव्हा होते पेशंटला, ज्यावेळेस पेशंटला हायपरटेन्शन पण असतं, एक मेडिसिन इंड्युस्ड हायपरटेन्शनमध्ये पण जिंजिवायटिस होते, किंवा प्रेग्नंट लेडी ज्या असतात त्यांच्यामध्ये पण हिरड्यांचे आजार होतात. तर हिरड्यातून रक्त जाणं किंवा बॅड ब्रेथ हे सगळे हिरड्यांचे आजार आहेत. आता खूप छोटा परंतु खूप मोठा प्रश्न आहे, ब्रश कसा करावा? 90% लोकांना ब्रश कसा करावा हे कधी शिकवलं जात नाही, परंतु तुम्ही थोडंसं एक ऑथेंटिक इन्फॉर्मेशन म्हणून सांगा. तर ऍक्च्युली लोकांमध्ये हे जे दात घासणं जे आहे ना सर, एक्झॅक्टली, तर मला असं वाटतं हा शब्द प्रयोगच बरोबर नाहीये. दात घासते, लिटरली दात घासत बसतात. 5 मिनिटं झाले, 10 मिनिटं झाले, कोणाकोणाला तर बस लगे रहो असं. तर हे दिस इज नॉट अ प्रॉपर वे. तर ही फार चुकीची पद्धत आहे. तर ऍक्च्युली दात साफ करणे हे पर्टिक्युलर हे आहे. तर दाताची स्वच्छता करायचं म्हटलं की आपल्याला ब्रश जे आहेत ते मऊ सॉफ्ट ब्रिसल्स वाले जे ब्रश असतात ते आपल्याला यूज करायला हवे. आणि ब्रशिंग टाइम जो आहे ना तो फक्त 2 ते 2.5 मिनिटं वगैरे इतका पाहिजे. हे एका वेळेला, मॉर्निंग आणि बिफोर बेड. तर रात्रीचा जो ब्रश आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे सर, कारण रात्री ज्यावेळेस आपण विदाऊट ब्रश आपण झोपतो तर ते जे बॅक्टेरिया आहे, मिलियन्स ट्रिलियन्स प्रमाणात ते बॅक्टेरिया वाढतील, ते ग्रो होतील आणि आपल्या डायजेशनमध्ये ते एंटर करून मग विविध आजाराला ते कारणीभूत ठरू शकतात. म्हणून रात्रीचं ब्रश करणं हे अतिशय आवश्यक आहे. आणि सॉफ्ट ब्रिसेस जसं की ओरल बी ब्रँडचे आहेत किंवा आणखी ब्रँड असतील, तर हे ब्रश तुम्ही वापरायला पाहिजे. आणि हे 5 मिनिटापेक्षा जास्त ब्रशिंग नको व्हायला पाहिजे, कारण याच्यामुळे काय होतं, हा आपला दाताचा वरचा जो आवरण आहे इनॅमल, त्याचं ॲब्रेजन होतं आणि मग सेन्सिटिव्हिटी होते. तर हे 2 ते 2.5 मिनिटं इतकं, म्हणजे 5 मिनिटापेक्षा जास्त नको करायला पाहिजे. बरेच जण दात घासून घासून झीज घेऊन तुमच्याकडं आलेले पण आहेत. ह्याच्यामध्ये मॅडम एक प्रॉपर टेक्निक पण आहे, म्हणजे सरळ जोर जोरात घासतात. तर ही जी टेक्निक आहे ऍक्च्युली मॉडेल, तर टेक्निकमध्ये आपण हे असं हॉरिझॉन्टली न करता अप अँड असं खालून वरती आणायचं आणि अप अँड डाऊन मोशनमध्ये आणि मागच्या साईडला राऊंड मोशनमध्ये आपण प्रॉपर ब्रशिंग करायला पाहिजे. ओके, ठीक. आता दातांना बऱ्याच जणांच्या कळ लागते, म्हणजे दुखतात, कळ लागणे किंवा झिंझिण्या येणे, हा प्रकार काय आहे? तर ऍक्च्युली दातावरचा जो फर्स्ट कव्हरिंग आहे त्याला आम्ही इनामल म्हणतो. आणि जेव्हा आपण हार्ड टूथब्रश वापरतो, आत्ता जसं की सांगितलं मी, खूप वेळ लोकांना अवेअरनेस नाही, अर्धा तास घासत बसतात, तर याच्यामुळे काय होतं, तो इनॅमलचं ॲब्रेजन होतं, मग वरच्या आवरणची झीज होते. आणि खाली दुसरा जो सेकंड लेअर असतो तो डेंटिनचा असतो आणि तो
सेन्सिटिव्ह एरिया असतो. नसा तिथे त्या ठिकाणी फार जवळ असं पोहोचलेल्या असतात आणि त्याच्यामुळे सेन्सिटिव्हिटी होते. म्हणजे ह्याला दाताला कळ लागणे असे म्हणतात. किंवा हार्ड, आता कोणाला सुपारी वगैरे खायची सवय आहे, हार्ड सबस्टन्स वगैरे, तर तेही एक कारण आहे. आणि एक एजिंग प्रोसेसमुळे पण वरचं इनॅमल जो आहे तो निघत जातो, म्हणून दाताला सेन्सिटिव्हिटी किंवा कळ लागते. बरोबर. तर बऱ्याच जणांचे काही डिफिशियन्सी असल्यामुळे पण न्यूट्रिशनल. तर योग्य दात आणि हिरड्यांचं आरोग्य राहण्यासाठी कुठला आहार घ्यायला पाहिजे? तर आहार म्हटलं की आपल्याला कॅल्शियमयुक्त आहार घ्यायला पाहिजे, जे की आपल्याला सर्वांना माहिती आहे की दुधामध्ये जास्त कॅल्शियम असतं. किंवा मिल्क प्रोडक्ट घ्यायला पाहिजे, त्याच्यामध्ये कॅल्शियम आहे. थोडं शुगर कमी प्रमाणात घ्यायला पाहिजे. आणि दुसरे फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स आणि फायबरयुक्त भाज्या पण घ्यायला पाहिजे. आपल्याला फायबरयुक्त फ्रूट्स जसं की वॉटरमेलन आहे, खरबूज आहे, ॲपल आहे, हे सगळे फ्रूट्स, याच्यामुळे डायजेशन इम्प्रूव्ह होतं. आणि व्हिटॅमिन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर मात्रात आहे, भरपूर प्रमाणात आहे, ते आपल्याला रोज आपल्या जेवणामध्ये, तसंही व्हिटॅमिन सी आपली इम्युनिटीसाठी खूप बेटर आहे. तर ते आपल्याला रोज जेवणामध्ये त्याचा वापर झाला पाहिजे. म्हणजे संतुलित आहार घेतला पाहिजे. आता बऱ्याच जणांना दातामध्ये जेवण केल्याबरोबर काड्या घालण्याची सवय, आपल्या हॉटेलमध्ये सुद्धा टूथपिक्स असतात, म्हणजे ही एक ट्रेडिशन झालेली आहे. तर हे बरोबर आहे? हे ऍक्च्युली मार्केटमध्ये डेंटल फ्लॉस म्हणून आहे, ते आपल्याला फ्लॉसिंग ते यूज करायला पाहिजे. तर ही चुकीची पद्धत आहे. मौखिक आजारांची कोणती लक्षणं आहेत जनरली? मौखिक आजारामध्ये मी सांगितलं जसं की हिरड्यांमधून रक्त वाहणं, जिंजिवायटिस ज्याला आम्ही म्हणतो, किंवा दातांना कीड लागणे, किंवा जर पेशंट तंबाखूचं ॲडिक्शन त्याला असेल तर त्याचे व्रण तोंडामध्ये दिसणे, म्हणजे जसं की त्याला आम्ही व्हाईट लेजन म्हणतो, ल्युकोप्लाकिया, एरिथ्रोप्लाकिया, किंवा ओरल सबम्युकस फायब्रोसिस. ह्याच्यामध्ये पेशंटचं तोंड कमी उघडतं. नॉर्मली जे 4 बोटं जायला पाहिजे, तर ओरल सबम्युकस फायब्रोसिस या रुग्णांमध्ये 3 किंवा 2 किंवा 1 कधी कधी. तर दिस इज अ प्री कॅन्सरस कंडिशन. तर ते वेळीच दाखवलं तर पेशंटला आपण वाचवू शकतो. ओरल सबम्युकस किंवा व्हाईट लिजन ज्याला ल्युकोप्लाकिया, एरिथ्रोप्लाकिया, तर हे पण प्री कॅन्सरस लिजन आहे. तर याच्यामध्ये आपण बायोप्सी वगैरे घेऊन लिजन असेल तर आपण कॅन्सर होण्यापासून पेशंटला, रुग्णांना आपण नक्कीच बचाव होऊ शकतो. विशेषतः गर्भवती महिलांमध्ये म्हणजे मौखिक आजार आणि गर्भ याचा काही संबंध आहे का, किंवा त्याचा कसं आपण रिलेट करू? जर मौखिक आजार आहे प्रेग्नंट लेडीला, तर त्याचा जो बाळ जन्माला येणार आहे तो कमी वजनाचा येईल. किंवा म्हणजे लवकर त्याची तो बर्थ त्याचा होईल. हे प्रीमॅच्युअर बेबीज होऊ शकतात. आता तुम्ही एक डॉक्टर म्हणून आमच्या प्रेक्षकांना ओरल हेल्थ व्यवस्थित ठेवण्यासाठी काय प्रिकॉशन्स घ्यायला सांगाल? तर ओरल हेल्थ आपल्याला मी सांगितलं की ट्वाईस डेली 2 मिनिटासाठी ब्रश करायला पाहिजे. त्याच्यानंतर सर मी ॲडवाईज करेल की गुळणा करायला पाहिजे, चूळ भरायला पाहिजे. हे जे एक गुळणा शब्द इज डिफरंट. गुळणा म्हणजे जस्ट पाणी घेऊन आपण वॉश करू, पण चूळ भरणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. चूळ जेव्हा आपण तोंडात पाणी घेतो त्याच्यानंतर आपल्याला असे पार्टिकल्स फील व्हायला पाहिजे की फूड इंटरडेंटल एरियामध्ये कुठलाही फूड पार्टिकल स्टिक व्हायला नको. म्हणून मग चूळ भरणं हे खूप अतिशय गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आपण थोडंसं वॉर्म वॉटर घेऊन मीठ हळद टाकून आपण याचं गार्गल करू शकता. किंवा मार्केटमध्ये माउथवॉश पण अवेलेबल आहे. आणखी ओरल हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठी सर इथे हे ॲडवाईज करू इच्छिते की ज्याला आपण ऑइल पुलिंग टेक्निक पण म्हणतो. याच्यामध्ये तिळाचं तेल आहे, ते जर आपण 1 चमचा मॉर्निंगमध्ये उठल्याबरोबर जर घेतलं आणि त्याला 5-10 मिनिटं जर ओरल रील्स केली तर खूप बेटर रिझल्ट. त्याला गंडूश म्हणतात आयुर्वेदामध्ये. हो, ते शब्द. तर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲडिक्शन, जे काही तंबाखू वगैरे ह्याच्यापासून दूर राहणं, हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. तर धन्यवाद मॅडम, तुम्ही तुमचा वेळात वेळ काढून आमच्या प्रेक्षकांसाठी आज जो काही महत्त्वाचा हा एक महिना होता, जे की ओरल हेल्थ अवेअरनेस आहे, तर त्या महिन्यानिमित्त तुम्ही आमच्या प्रेक्षकांना चांगलं एक ऑथेंटिक मार्गदर्शन केलं. नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला जर व्हॅल्यू देत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा.